आत्मा मालिकमध्ये सुरू असलेल्या संस्कार शिबिराचा आज 17वा दिवस। मुलांना पहाटेपासून रात्री 10 वाजेपर्यंत आनंदी ठेवणारं ही शिबिर आता महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलंय, जिथं विविध कौशल्यात विद्यार्थी निपुण झाल्याचं आपण पाहत आहोत। या कालावधीमध्ये त्यांनी विविध वस्तू बनवल्यात, ते रांगोळी काढण्यास शिकले आणि स्विमिंग देखील शिकले। यासह विविध कौशल्ये प्राप्त करत शिबिराचा आनंद मुलं घेत आहेत। यासाठी संकुलाचे शिक्षक अहोरात्र मेहनत घेत असून सर्व व्यवस्थापक, प्राचार्य यांचं नियोजन यशस्वी होत आहे। तर पाहूया शिबिराच्या 17व्या दिवसाची झलक। मात्र तत्पूर्वी आमच्या आत्मा मालिक न्यूज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। राजा नावाचा जो श्यामचा मित्र होता त्याला गावी जायचं होतं आणि त्याला दुःख होत होतं, अरे मित्र आता गावी निघून जाणार। मग श्यामच्या आईच्या ज्या गोड गोड आठवणी आहेत, ज्या श्याम आपल्याला सांगतोय त्या आता आपल्याला ऐकायला नाही मिळणार। आणि श्याम त्या गोष्टी इतका छान सांगायचा किंवा त्या आठवणी इतका छान सांगायचा की श्याम पासून त्या सर्व आठवणी ऐकल्याशिवाय दूर जाऊच नाही असं त्याच्या मित्रांना वाटत होतं। आणि राजाला तर आता कर्तव्यापोटी गावाला जावं लागणार होतं, त्यामुळे तो फार दुःखी होता आणि तो श्यामकडे गेला। श्याम नदी किनारी बसलेला होता। वातावरण अतिशय निसर्गरम्य होतं। निसर्गरम्य म्हणजे सगळीकडे खूप छान झाडी, वेली, फळे, फुले, पाणी आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये श्याम बसलेला असताना राजा त्या ठिकाणी गेला आणि त्याला म्हणाला, श्याम, आता तुझ्या तोंडून जी रसाळ वाणी आहे ती तर मला ऐकायला भेटणार नाही। तर अशा पद्धतीने सर्व इव्हेंट आजच्या दिवशी संपन्न झाले असून विद्यार्थी याचा प्रचंड आनंद घेत आहेत। या सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह अभिनंदन केलंय आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठार।